नमस्कार मित्रांनो, 4 जून नंतर आचारसंहिता संपणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर राहिलेले कुठले निकाल तुमचे प्रसिद्ध होणार आहेत, त्याच्याबद्दल आज प्रसिद्धी पत्रक जे आहे त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत. आणि मित्रांनो, आचारसंहितेनंतर नवीन जाहिराती कुठल्या येऊ शकतात, ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकतात. आणि राहिलेले ज्या एक्झाम तुमच्या पेंडिंग आहेत, त्या कोणत्या तुमच्या होऊ शकतात, त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर पाहूयात मित्रांनो, तुमचे जे निकाल राहिलेले आहेत त्यापैकी मित्रांनो, अन्न नागरी पुरवठामधील या ठिकाणी जे महत्त्वाचं पदासाठी तुम्ही परीक्षा दिलेली होती मित्रांनो, ज्याच्यामध्ये पहा उच्च लिपिक देखील हे देखील पद होतं आणि मित्रांनो या ठिकाणी पुरवठा निरीक्षक हे देखील पद होतं. याचा निकाल मित्रांनो त्यांनी या ठिकाणी आज हे परिपत्रक काढून सांगितलेलं आहे की 4 जून 2024 पर्यंत आचारसंहिता अंमलात आहे. तर प्रस्तुत परीक्षेचा निकाल आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे 4 जून 2024 नंतर घोषित केला जाईल, याची सर्व परीक्षार्थींनी कृपया नोंद घ्यावी. तर मित्रांनो, ही झाली पहिली माहिती. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक या ठिकाणी परिपत्रक 21 मेला प्रसिद्ध करून सांगितलेलं आहे की 4 मे पर्यंत आचारसंहिता आहे, या ठिकाणी पाहू शकता. तर आचारसंहिता संपल्यानंतर तुमची जी मित्रांनो या ठिकाणी नगर परिषद पदभरती जी होती मित्रांनो, ज्याच्यामध्ये कर निरीक्षक, कर प्रशासकीय अधिकारी असतील किंवा इंजिनियरची पदं होती, भरपूर सारी अशी पदं होती नगर परिषदची, गटकची. तर त्याचा निकाल जो असणार आहे मित्रांनो, तो देखील आचारसंहिता संपल्यानंतर प्रसिद्ध केला जाईल. आचारसंहिता संपल्यानंतर तो निकाल, याद्या ज्या आहेत, निवड याद्या तुमच्या राहिल्या ते तयार करण्यासाठी कार्यवाही केली जाईल. तर आता बघा मित्रांनो, अजून राहिलेले निकाल तुम्ही म्हणाल की भरपूर सारे निकाल राहिले आहेत, जसे की जिल्हा परिषदचे. आता जिल्हा परिषदचं जर बघितलं मित्रांनो, तर प्रत्येक जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती निकाल आजपासून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे. आज भरपूर सारे निकाल आलेले आहेत. तुम्हाला तुमची जिल्हा परिषद वेबसाईट चेक करत राहायचे किंवा मी टेलिग्राम चॅनलवरती निकाल तुम्हाला देत राहील, जसे निकाल येतील तसे. ज्याच्यामध्ये कनिष्ठ सहाय्यकचे, पुणेचे असतील, पालघरचे असतील, हे निकाल राहिलेले आहेत. नाशिकचा लॅब टेक्निशियनचा निकाल आलेला आहे. तर याच्याबद्दल मित्रांनो निकाल प्रसिद्ध होत आहेत, परंतु त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे मित्रांनो अजून सुरू झालेलं नाही आहे. जसं का अंगणवाडी सेविका, प्रवेशिकाचा असेल. तुमचा कुठल्या डिपार्टमेंटचा निकाल राहिला आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जिल्हा न्यायालय पदभरती याच्यावरती स्टे आलेला आहे मित्रांनो. मे बी जुलैपर्यंत या ठिकाणी आपल्याला अजून वाट पाहावी लागेल. जोपर्यंत मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाकडून याच्यावरती सुनावणी होत नाही तोपर्यंत तो स्टे अजून उठणार नाही, किंवा त्याच्यापेक्षा जास्तही अजून वाट पाहावी लागू शकते आपल्याला. त्याच्याबद्दल अजून कुठलंही अपडेट नाही आहे. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे देखील मित्रांनो निकाल तुमचा राहिला आहे, आचारसंहितेनंतर प्रसिद्ध होऊ शकतो. पुरवठा निरीक्षकचा तुम्हाला सांगितलं आहे. कारागृह विभागाचा निकाल राहिलेला आहे, अंतिम निकाल येणं बाकी आहे. नॉर्मलायझेशनचं बाकी आहे, तो देखील मित्रांनो निकाल येऊन जाईल तुमचा. कारागृह विभागाचा लवकरच येऊन जाईल. आचारसंहितेच्या अगोदर येऊ शकतो किंवा आचारसंहिता संपल्यानंतरही येऊ शकतो. त्यानंतर WRD नगर परिषदचं देखील सांगितलं परिपत्रक काढलेलं आहे. तर हे झालं निकालाबद्दल मित्रांनो. आता तुमच्या राहिलेल्या परीक्षा जिल्हा परिषदमधील मित्रांनो या ठिकाणी नॉन पेसाचे ज्या पण परीक्षा आहेत, नॉन पेसामध्ये आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक यांचे मित्रांनो या ठिकाणी तुमचे टाइम टेबल आलेले आहेत. तुमची या ठिकाणी मित्रांनो परीक्षा सुरू होत आहे झेडपीच्या. फक्त पेसाची राहिलेली मित्रांनो, पेसाबद्दल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती देईल मित्रांनो, कधीपर्यंत परीक्षा होऊ शकतात त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर आदिवासी विकास विभागाची देखील मित्रांनो आचारसंहितेनंतर परीक्षा होऊ शकते. MIDCची देखील आचारसंहितेनंतर परीक्षा होऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र प्रदूषण मंडळ ह्याची देखील मित्रांनो आचारसंहितेनंतर परीक्षा होऊ शकतात. GMC धुळे असेल, GMC नागपूर, ह्या देखील IBPS मार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत आचारसंहितेनंतर मित्रांनो. म्हणजे जून एंडिंग किंवा जून नंतर देखील मित्रांनो हे परीक्षा कधीही कंडक्ट होऊ शकतात. फॉरेन्सिक लॅबची देखील मित्रांनो आचारसंहितेनंतर परीक्षा होऊ शकते. त्यानंतर सिडको असेल, पोलीस पदभरती असेल, ह्या बाकी राहिलेल्या परीक्षा देखील मित्रांनो टप्प्याटप्प्याने तुमच्या कंडक्ट होणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो आता आचारसंहिता संपल्यानंतर कुठल्या जाहिराती येऊ शकतात, ज्याच्यामध्ये पहा मित्रांनो महावितरणच्या 2 शॉर्ट जाहिराती न्यूजपेपरमध्ये ऑलरेडी आलेले आहेत. आचारसंहिता संपली की त्याचे फुल नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटतील. महावितरणची एक पहिली जाहिरात येईल मित्रांनो, ती एक झाली पहिली. त्यानंतर नगरपंचायत, नगर परिषद, गटक आणि डच्या देखील जाहिराती येणं बाकी आहे, त्या देखील जाहिराती येतील मित्रांनो. त्यानंतर BMC मुंबई महानगरपालिकेमधील लिपिक पदाची जाहिरात येणार आहे. इतर महानगरपालिकेचे देखील जाहिराती येऊ शकतात. म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतर सरळ सेवेच्या भरपूर साऱ्या जाहिराती तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो. लेखा व कोषागार विभागाची जाहिरात राहिलेत. महानगरपालिकेचं जसं मी तुम्हाला सांगितलं, भरपूर साऱ्या महानगरपालिकेच्या जाहिराती येणं बाकी आहे. त्यानंतर राहिलेले जे GMC आहेत, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधली गट ड ची पदभरती आहे मित्रांनो. गट ड च्या देखील जाहिराती राहिलेल्या GMCच्या येऊ शकतात. तर हे आचारसंहितेनंतर येणाऱ्या जाहिराती तुम्हाला एक थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो
मित्रांनो जसे याबद्दल अपडेट येत राहतील तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जातील. आता मित्रांनो राहिलेले आचारसंहिता संपायला जवळपास अजून 10 ते 11 दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत. आचारसंहिता संपली की तुमच्या नवीन जाहिराती यायला सुरुवात होईल मित्रांनो आणि राहिलेले निकाल देखील लागायला सुरुवात होईल. झेडपीचे सध्या निकाल तुमचे लागत आहेत. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. धन्यवाद. आता मित्रांनो तुम्हाला सरळ सेवेसाठी जर पुस्तक हवं असेल जसं की जिल्हा परिषदमधील आरोग्यसेवक आरोग्य सेविका असेल या पदांसाठी मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्यसेवक पुरुष तांत्रिक नोट्स जे की मित्रांनो नवीन जो तांत्रिक अभ्यासक्रम आलेला आहे त्यानुसार मित्रांनो IBPS पॅटर्ननुसार हे पुस्तक बनवलेलं आहे. या पुस्तकामध्ये मित्रांनो 1975 प्लस प्रश्नांचा समावेश त्यांनी करून दिलेला आहे. विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी याचं लेखन संकलन केलं मित्रांनो. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक तुम्ही आरोग्यसेवक पुरुष पदासाठी वापरू शकतात तांत्रिक नोट्ससाठी. त्यानंतर आरोग्य सेविका पदासाठी देखील महिलांसाठी मित्रांनो आरोग्य परिचारिका तांत्रिक नोट्स संपूर्ण नवीन IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो हे पुस्तक आहे. 1200 प्लस याच्यामध्ये देखील तांत्रिक प्रश्न तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. तर हे नवीन मित्रांनो या ठिकाणी पुस्तकं आहेत जी की तांत्रिक प्रश्नांसाठी आरोग्यसेवक आरोग्य सेविका पदासाठी त्याचबरोबर तांत्रिक प्रश्नांसाठी जे जुने तांत्रिक प्रश्न असतात ते पाहण्यासाठी मित्रांनो आरोग्य सेवा विषयक त्यासाठी जर पुस्तक हवं असेल तर ते देखील स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो नवीन पॅटर्ननुसार देखील माहिती दिलेली आहे. 13,200 प्लस प्रश्न याच्यामध्ये त्यांनी दिलेत. 2012 पासून ते 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये समावेश आहे. 1200 प्लस तांत्रिक प्रश्न देखील याच्यामध्ये आहेत. जवळपास मित्रांनो संपूर्ण प्रश्नपत्रिका 12 पासूनचे 2022 पर्यंत तुम्हाला 200 प्लस प्रश्नपत्रिका याच्यामध्ये या पुस्तकामध्ये पाहायला भेटतील. 13,200 प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. मग गट क व ड सार्वजनिक आरोग्य विभागाची पदभरती असेल किंवा आरोग्यसेवक आरोग्य सेविकाची पदभरती असेल किंवा कुठलीही मित्रांनो आरोग्यविषयक पदाविषयीच्या तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला ही पुस्तकं उपयुक्त आहेत. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑफलाईन देखील तुम्ही घेऊ शकतात आणि ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध आहेत.